आज ना मी खूप जास्त आनंदी होते. का ते पुढे सांगतेस. त्याआधी बघा वेदाला 2 दिवस झाले बिलकुल बरं वाटत नव्हतं, तर मला व्हिडिओ शूट करायला जमले नाही. चला म्हटलं आज तरी शूट करूया. ताईंनी कैऱ्या दिल्या होत्या, तर म्हटलं त्याचा कैरीचा आमरस बनवूया. विदर्भात आमच्याकडे अक्षय तृतीयेला याचा आमरस बनवला जातो. तर थोडक्यात तुमच्याशी पण रेसिपी शेअर करते. तर 2 कैऱ्या घेतल्या मीडियम साईजच्या, त्या कुकरला छान उकळवायला ठेवल्या. त्यासाठीच अर्धा किलो गूळ घेतला, तो चिरून घेणार आहे. आणि नंतर हे जे वाटण दिसतंय तुम्हाला, याला वाया बोलतात म्हणजे आमच्याकडे. तर त्या वाया आणि त्यात थोडेसे मसाले असतात, इलायची वगैरे, ते भिजत घातलं होतं. आता त्याला मिक्सरला फिरवून त्याचं पाणी आपल्याला आमरसात टाकायसाठी काढून घ्यायचं आहे. तर ते छान मिक्सरला फिरवून काढून घेतलं. त्याचं पाणी वेगळं केलं आणि तोपर्यंत आपला कुकरसुद्धा झाला होता. तर याचा पल्प काढून घ्यायचा होता. त्याचा पल्पसुद्धा काढून घेतला आणि आमरस बनवायला घेतला. पातेल्यात छान थोडंसं असं तूप घ्यायचं. त्यामध्ये हा पल्प जो तयार केला आहे तो टाकून छान परतून घ्यायचा. पल्प परतून झाला की त्यामध्ये आपण गूळ कापून घेतला आहे तो घालून घ्यायचा आणि छान गूळ मेल्ट होऊ द्यायचा. गूळ मेल्ट झाला की त्यामध्ये जे आपण पाणी करून घेतलं होतं वायाचं, ते सुद्धा घालून घ्यायचा आणि आमरस 10 ते 15 मिनिट छान मंद आचेवर उकडू द्यायचा. तर झाला आपला असा आमरस तयार. तर आज का आनंदी आहे मी ते सांगते. तर फायनली आरवचं ॲडमिशन झालेलं आहे पुण्याला आणि आम्हाला 15 ते 20 दिवसात पुण्याला शिफ्ट व्हायचं आहे, म्हणून मी एवढे आनंदी होते. तर चपाती भाजी आणि थोडंसं तळणसुद्धा काढून घेतलं. एवढं गरम होत होतं म्हणून कूलरसमोर येऊन बसले. संध्याकाळी अवी आल्यावर मस्त जेवण वगैरे आवरले आणि रात्रीचं स्किन केअर करायला घेतलं, सिरम, मॉइश्चरायझर आणि आपलं लिप केअर. तर चला पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय.